ओके, हॅलो एव्हरीवन. काल आपण मॅथमॅटिकल इंडक्शनचा एक पार्ट बघित होता. मॅथमॅटिकल इंडक्शनचा फर्स्ट प्रिन्सिपल आणि सेकंड प्रिन्सिपल आपले दोन्हीही झालेले आहेत. आता आपण आज जस्ट एक प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचा पार्ट बघून घेऊया. ओके, आता मॅथमॅटिकल इंडक्शनमध्ये आपण लास्ट टाइम पासून बघतोय की काय मॅथमॅटिकल इंडक्शन. फर्स्ट स्टेप आपण काय करतो की n इज इक्वल टू 1 आहे हे आपण ट्रू करतो, म्हणजे सॉरी शो करतो. त्याच्यानंतर सेकंड स्टेपमध्ये काय करतो, n इज इक्वल टू के पुट करतो, राईट. आणि त्याच्यानंतर आपण काय करतो की आपण पूर्णपणे आपलं जे मॅथमॅटिकल इंडक्शन आहे किंवा जो आपला प्रॉब्लेम आहे तो मॅथमॅटिकल इंडक्शनने आपला काय होईल, ट्रू आहे हे आपण एक्सप्लेन करतो. ओके, आता एक फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे. 1 + 3 + 5 प्लस अप टू कुठपर्यंत दिलेलं आहे 2n - 1 इज इक्वल टू काय दिलेलं आहे n². हे आपल्याला जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट आपल्याला ट्रू आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. ओके, आता ट्रू आहे हे दाखवायचं आहे आपल्याला. आता आन्सरमध्ये आपण फर्स्ट काय करणार आहोत, बाय मॅथमॅटिकल प्रिन्सिपल, मॅथमॅटिकल इंडक्शन प्रिन्सिपल. फर्स्ट स्टेप आपली काय असते, शो इट इज ट्रू फॉर n इज इक्वल टू 1. ओके, प्रत्येक वेळेस मॅथमॅटिकल इंडक्शनची फर्स्ट स्टेप आपली हीच असते. पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, n इज इक्वल टू 1 आहे ते आपल्याला शो करायचंय. म्हणजेच काय केलं तुम्ही, जी फर्स्ट स्टेप होती 2n - 1 इज इक्वल टू n², म्हणजे ज्या ज्या ठिकाणी n आहे तिथे तिथे तुम्हाला 1 पुट करायचंय. लक्षात घ्या, 1 पुट करायचंय. 2 × 1 किती झालंय 2, राईट. 2 - 1 1, सो दॅट्स वाय 1 इज इक्वल टू nचा स्क्वेअर, म्हणजेच किती असणार आहे 1चा स्क्वेअर, म्हणजेच मिळालं किती मिळालं 1. म्हणजेच काय 1 इज इक्वल टू 1 आणि 1 इज इक्वल टू 1, येस इट इज ट्रू, राईट. सो दॅट्स वाय फर्स्ट स्टेप आपली काय आली आहे, ट्रू होती. सेकंड स्टेपमध्ये आपल्याला काय करायचंय, अज्युम इट इज ट्रू फॉर n इज इक्वल टू k. आता ज्या वेळेला तुम्ही काय करणार आहात, जिथे जिथे n आहे तिथे तिथे आपल्याला काय पुट करायचंय, n इज इक्वल टू k. l ला आपल्याला k नी रिप्लेस करायचंय. ओके, 1 5 3 ॲज इट इज लिहून घेतले, प्लस 2n इज होतं पहिल्यांदा, म्हणजेच काय आलं, n ला रिप्लेस कशाने केलं तुम्ही, k ने केलं. 2k - 1 इज इक्वल टू k² इज ट्रू, राईट. त्याच्यानंतर काय केलंय पुढं, नाव प्रूव्ह इट इज ट्रू फॉर फॉर k + 1. ओके, म्हणजे आपली थर्ड स्टेप काय आली आहे की k + 1 इज इक्वल टू पण आपल्याला ट्रू आहे हे आपल्याला शो करायचं. म्हणजेच काय केलं, ज्या ज्या ठिकाणी n आहे तिथे तिथे आपल्याला काय पुट करायचंय, k + 1 पुट करायचंय. ओके, म्हणून आपण काय केलेलं आहे की जी आपली स्टेप आहे 1 + 3 + 5 प्लस अप टू 2k - 1 प्लस 2k + 1 - 1, म्हणजेच काय केलंय, ज्या ह्या ठिकाणी किती होता n होता, n ला रिप्लेस कशाने करायचं आपल्याला, k + 1 नी. सो दॅट्स वाय 2 ॲज इट इज लिहून घेतला आणि n च्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे तिथं k + 1 पुट केलेलं आहे. मायनस किती आहे, -1 आहे, जो आहे तसं आपण लिहिलेलं आहे. पुढे इज इक्वल टू काय लिहिलेलं आहे, ब्रॅकेट k + 1 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, हे ट्रू आहे आपल्याला शो करायचं आहे. ओके, वी नो दॅट. ओके, त्याच्यानंतर आपल्याला पुढची स्टेप काय आहे, पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला k + 1 आहे, k + 1 हे आपलं जे इक्वेशन आहे ते आपल्याला काय करायचं आहे, ते ट्रू आहे आपल्याला हे शो करायचं आहे. म्हणून काय केलेलं आहे, 1 + 3 + 5 अप टू 2k - 1 इज इक्वल टू k², राईट. त्याच्यामुळे आपल्याला या सेकंड स्टेपवरून आपल्याला हे आपल्याला डायरेक्टली आपण अज्युम किंवा पुट करू शकतो डायरेक्टली. सो वी कॅन डू रिप्लेसमेंट फॉर ऑल बट लास्ट टर्म. ओके, म्हणजेच काय मिळालं आपल्याला की पूर्णपणे इथून ते इथपर्यंत जो टर्म आहे तो आपल्याला किती मिळतोय, k², राईट. म्हणून आपण डायरेक्टली पूर्णपणे ह्या इथपर्यंतच्या ब्रॅकेटसाठी आपण काय पुट करू शकतो, k² आहे हे आपण पुट करू शकतो. म्हणून इथं आपण फर्स्ट काय केलं, k² प्लस इन ब्रॅकेट बाकीची टर्म ॲज इट इज आहे तशी 2k इन ब्रॅकेट 2k + 1 - 1 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू k + 1 चा स्क्वेअर. ओके, ही आपली झाली फर्स्ट सेकंड स्टेप. नाव काय सांगितलं, नाव एक्सपांड ऑल द टर्म. आता एक्सपांड केल्यानंतर काय होणार आहे बघून घ्या, k² ॲज इट इज राहील. की पुढे काय होणार आहे, ब्रॅकेट ओपन झाल्यानंतर 2 × k म्हणजेच काय आला 2k. पुढे काय होणार आहे, 2 × 1 इज इक्वल टू 2, 2 - 1 इज इक्वल टू 1, राईट. त्याच्यामुळे आपलं पुढची टर्म किती मिळाली आहे, 2k² + 2k + 2 - 1.
ओके. आणि पुढे नंतर इज इक्वल टूच्या पुढे काय होतं, के प्लस वनचा स्क्वेअर. सो दॅट्स वाय पुढे काय आलंय, के स्क्वेअर प्लस 2k प्लस 1. ओके. मग हा टर्म आपल्याला मिळालेला आहे. आता हे सिम्प्लिफाय करायचंय, म्हणजेच काय आलं, के स्क्वेअर गेट कॅन्सल. पुढे काय कॅन्सल होऊन जाणार आहे, 2k राईट. त्याच्यानंतर पुढे काय मिळणार आहे आपल्याला, म्हणजे दोन्ही इज इक्वल टूच्या समोरचे दोन्ही टर्म्स आपल्या काय आहेत, सेम आहेत. म्हणजेच आपल्याला अगेन काय मिळणार आहे, 1 इज इक्वल टू 1 आपल्याला मिळणार आहे. म्हणजेच काय आहे, तुमचं आहे लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड हे दोन्ही पण काय आहे, सेम आहेत. म्हणून आपण काय सांगू शकतो की बाय मॅथमॅटिकल फर्स्ट इंडक्शन प्रिन्सिपल दिस इक्वेशन इज ट्रू. किंवा आपण काय सांगू शकतो की जे आपलं फर्स्ट इक्वेशन होतं ते आपल्याला ट्रू आहे, हे आपण बाय मॅथमॅटिकल प्रिन्सिपल इंडक्शनने आपण काय करू शकतो, ट्रू आहे हे एक्सप्लेन करू शकतो. ओके. हा पार्ट कळतोय का? ह्याच्यावरती आपले बरेच लेक्चर्स झालेले आहेत, कारण की ह्याच्यावरती भरपूर मार्क्स येतात एक्झामला. दॅट्स वाय मी ह्याच्यावरती सर्वात जास्त फोकस करते. आणि ह्याच्यामध्ये जास्त करून तुम्हाला कॅल्क्युलेशनच्या पार्टला तुम्हाला खूप प्रॉब्लेम येतो माहिती मला, कारण की लास्ट इयरचा मला एक ओव्हरव्ह्यू माझा आहे, त्याच्यामुळे मी ह्याला सर्वात जास्त म्हणजे फोकस करते. हा पार्ट कळतोय का? मला जर स्पीकर ऑन करून सांगा. आकाश, फैजान, प्रसाद आणि ऋतुजा, चौघ जण साथ पटकन रिप्लाय द्या. ऋतुजा, हा बोल. आ ऋतुजा, आवाज येत नाही तुझा. हा मॅम, समजलंय. ओके. आकाश, हो समजलं. ओके. फैजान आणि प्रसाद, ओके. पुढचा एक क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला. पुढच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला सेम क्वेश्चन फाइंड करायचं, किंवा एक क्वेश्चन आपल्याला दिलाय की सेम आपल्याला टाइप दिलेला आहे. एक मिनिट, पुढचा क्वेश्चन स्टार्ट करते. आता जे आपल्याला एक्झाम्पल दिलेले काय दिलेले, 1 + 2 + 3 अप टू काय दिलेले, n इज इक्वल टू काय सांगितलंय, n इन ब्रॅकेट n+1/2. ओके. आता आपल्याला काय करायचंय पुढे, लेट s बी द स्टेटमेंट. ओके. ओके. आता Sn इज इक्वल टू आपल्याला स्टेटमेंट दिलेलं आहे. म्हणजे आपण काय केलंय, 1 + 2 + 3 अप टू n इज इक्वल टू काय केलेलं आहे, n इंटू n+1/2 हे आहे, असं पण कन्सिडर केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढची फर्स्ट स्टेप काय असणार आहे, n इज इक्वल टू 1. ओके. म्हणून आपण काय केलं, S1 इज इक्वल टू काय केलं, स्टेटमेंट इज इक्वल टू काय मिळालं, n इज इक्वल टू किती मिळालं, 1 मिळालं. दॅट्स वाय 1 इज इक्वल टू 1 इन ब्रॅकेट 1+1/2. म्हणजेच किती झाले, 2/2 इज इक्वल टू किती मिळालेलं आहे, 1. म्हणजेच आपल्याला जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट आपल्याला काय आहे, ट्रू आहे, हे आपण एक्सप्लेन केलेले. ओके. सेकंड स्टेप काय असते आपल्या ह्या टाईपच्या गोष्टी. सेकंड स्टेप आपली इंडक्शनच्या प्रिन्सिपलची काय आहे, पुट n इज इक्वल टू k, राईट. सो दॅट्स वाय आपण काय केलेलं आहे की n ला k ने रिप्लेस केलेलं आहे. ओके. म्हणून आहे तसं स्टेटमेंट, फक्त n ला रिप्लेस कशाने करायचंय, k ने रिप्लेस केलेलं आहे. 1 + 2 + 3 अप टू k इज इक्वल टू k इन ब्रॅकेट k+1/2. ओके. त्याच्यानंतर पुढची टर्म काय आलेलं आहे, प्रूव्ह दॅट. आता प्रूव्ह काय करावं लागणार आहे, k+1 साठी आपल्याला काय करायचंय, प्रूव्ह करायचंय. ओके. म्हणजेच काय झालंय, k जिथे जिथे आहे त्या ठिकाणी आपल्याला k+1, जो आपलं एक्झाम्पल आहे n इज इक्वल टू जिथे जिथे n आहे तिथे तिथे आपण फर्स्ट काय पुट केलंय, k म्हणून पुट केलेलं. पुढच्या स्टेपला काय करायचंय, n इज इक्वल टू k+1 पुट करायचंय. k+1 पुट केल्यानंतर आपल्याला हे स्टेटमेंट मिळतंय, राईट. च्या ठिकाणी k+1, kच्या आधीची व्हॅल्यू किती असणार आहे, k, राईट. मग पूर्णपणे लक्षात घ्या की हा जो टर्म आहे पूर्णपणे इथून स्टार्ट ते इथपर्यंत, तो इज इक्वल टू किती मिळतोय आपल्याला, k इन ब्रॅकेट k+1/2, राईट. मग पुढच्या स्टेपला आपल्याला ती व्हॅल्यू पुट करावी लागणार आहे. इथे सुद्धा बघा, वाटल्यास एकदा व्यवस्थित लक्ष देऊन बघा. ओके. k 1 + 2 + 3 अप टू k प्लस k+1 इज इक्वल टू काय पुट कराल तुम्ही, k इन ब्रॅकेट k+1/2 प्लस काय आलंय, k+1. म्हणजेच काय केलंय, फर्स्ट तुम्ही काय केलंय, k+1 हा तुमचा तुम्ही काय केलंय, कॉमन काढलेला आहे. पुढे काय केलेलं आहे, k+1 ज्या वेळेला कॉमन काढाल त्याचा ह्याचा मल्टिप्लिकंट किती आहे, k. ओके. आणि डिवाइड बाय 2. सो दॅट्स वाय k/2 प्लस काय मिळणार आहे आपल्याला,
काहीच नाहीये म्हणजे काय राहणार आहे, ज्या वेळेला तुम्ही k+1 इथून बाहेर काढाल त्यावेळेला इथं मल्टिप्लिकंट किती असणार आहे, इथे 1. म्हणजेच आपल्याला किती मिळालं आहे, k/2 + 1 व्हॅल्यू मिळालेली आहे. ओके, म्हणजेच किती मिळतोय आपल्याला की k/2 + 2/2 आहे तसं घेतलेलं आहे. ओके, आता पुढे काय आलंय, दोन्हींचे बेस सेम आहेत. ह्याचा पण बेस 2 आहे आणि ह्या सेकंड वनचा पण बेस 2 आहे. म्हणजे आपण काय करू शकतो, जो न्यूमरेटर पार्ट आहे त्याचे सिंपल ऍडिशन करू शकतो, k+2/2. राईट, म्हणजेच काय होणार आहे, k+1 + 1/2. म्हणजेच आपण काय सांगू शकतो की आपलं जे स्टेटमेंट आहे इज ट्रू फॉर k+1. ओके, म्हणजेच काय आहे, आपलं जे पूर्णपणे इक्वेशन आहे ते बाय मॅथमॅटिकल फर्स्ट प्रिन्सिपलने, बाय मॅथमॅटिकल इंडक्शन फर्स्ट प्रिन्सिपलने आपण काय करू शकतो की पूर्णपणे ट्रू आहे हे आपण एक्सप्लेन करू शकतो. ओके, ह्याच टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला 5 मार्काला मोस्टली विचारले जातात. हा एक नेक्स्ट क्वेश्चन पण बघा. ओके, आता ह्या नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, आपल्याला 1 + 3 + 5 up to 2n - 1 इज इक्वल टू काय दिलेलं आहे आपल्याला, n² दिलेलं आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे प्रूफ मध्ये, फर्स्ट बघा, प्रत्येक ठिकाणी स्टेप्स ह्या कुठेही चेंज होणार नाहीये, स्टेप्स आपल्या आहेत त्याच मिळणार आहेत. म्हणजेच फर्स्ट स्टेप काय असणार आहे, n = 1. सेकंड वन काय करायचे आपल्याला, n = k पुट करायचे. आणि थर्ड वन स्टेप आपल्याला काय करायचे, n = k+1 आहे ते आपल्याला प्रूव्ह करायचे. ओके, तर पहिली स्टेप जी आहे n = 1. n = ज्या वेळेला तुमचा 1 असेल त्यावेळेला तुमची व्हॅल्यू किती मिळते, 2n - 1. राईट ना, 2n - 1 म्हणजेच काय, 2 - 1 = किती मिळतोय, 1. आणि n चा स्क्वेअर म्हणजेच काय, 1 चा स्क्वेअर किती असणार आहे, 1. म्हणजेच आपली फर्स्ट स्टेप आहे ती आपली ट्रू मिळते. सेकंड स्टेप आपली काय असणार आहे, सेकंड स्टेप मध्ये आपल्याला की आपल्याला काय सांगायचं आहे की n = k आपल्याला आहे ते आपल्याला प्रूव्ह करायचं किंवा आपल्याला शो करायचं. ओके, आहे तसं इक्वेशन लिहून घेतलात, ज्या ज्या ठिकाणी n आहे तिथे तिथे आपल्याला रिप्लेस कशाने केलेलं आहे, तुम्ही k ने रिप्लेस केलेलं आहे. सो दॅट्स वाय तुम्हाला ही स्टेटमेंट मिळाली. ही जी सेकंड स्टेप असते ती सेकंड स्टेप आपल्याला थर्ड स्टेप मध्ये यूज करावी लागते. लक्षात घ्या कधी पण की इथं तुम्ही पुढे इक्वेशन नंबर 1 म्हणून जरी शो केलं तरी पण चालणार आहे. ओके, त्याच्यानंतर पुढची थर्ड स्टेप काय असते, आपल्याला n = आपल्याला काय पुट करावं लागतं, n = k आहे हे आपल्याला शो करावं लागतं. राईट, सो दॅट्स वाय काय केलं तुम्ही इथे ज्या ज्या ठिकाणी n होता त्या त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, k+1 पुट करायचंय. इथे n होता, n = इथं ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे, k+1 - 1 आणि इज इक्वल टू काय होणार आहे, k+1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. राईट, सो दॅट्स वाय आहे तसं आपण पूर्णपणे लिहून घेतलं, इथं 1 असणार आहे. ओके, इथं टायपिंग मिस्टेक झाली आहे, सॉरी. पुढे त्याच्यानंतर काय केलेलं आहे की पुढचे जे टर्म आहे ती आहे तशी आपण लिहून घेतली आहे. त्याच्यानुसार काय होणार आहे की आपली जी बेसिकली ही फर्स्ट स्टेप होती, 1 up to 2k - 1 इज इक्वल टू आपल्याला काय मिळतोय, k² मिळतोय. ओके, 1 पासून 2k - 1 इज इक्वल टू आपल्याला काय मिळणार आहे, इथे k² मिळणार आहे. ओके, जो आहे तसं आपण पुट केलात आणि पुढे आपण एक स्टेप्स आपण काय केलेले आहेत की हे केलेलं एक्सप्लेन केलेलं की ह्या टाईपमध्ये आपल्याला काय करायचं, मॅथमॅटिकल इंडक्शनने आपल्याला काय करायचे, प्रत्येक तुमचे इक्वेशन्स आहेत ते इक्वेशन्स आपल्याला शो करावे लागतात. लक्षात घ्या, 3 स्टेप मध्ये आपलं हे पूर्णपणे एक्झाम्पल संपतं. फर्स्ट स्टेप n = 1, सेकंड स्टेप n = k आणि थर्ड स्टेप मध्ये आपल्याला काय करायचंय, n = k+1 आहे हे आपल्याला शो करायचंय. ओके, आणि ते शो झालं की आपण काय करू शकतो की डिरेक्टली आपलं जे मॅथमॅटिकल इंडक्शन आहे त्याच्यानुसार आपण आपलं जे स्टेटमेंट आहे हे इक्वेशन आपल्याला गिवन मध्ये दिलेलं असतं. लक्षात घ्या, हे जे इक्वेशन आहे ते तुम्हाला कंपल्सरी गिवन मध्ये दिलेलं असतं आणि त्या गिवन वरून आपल्याला काय करायला सांगितलेलं असतं, तुमचं बाय मॅथमॅटिकल इंडक्शन फर्स्ट यूज करायला सांगितलेलं असेल किंवा सेकंड इंडक्शन प्रिन्सिपल यूज करायला सांगितलं असेल. जो मॅथमॅटिकल इंडक्शनचा प्रिन्सिपल यूज करायला सांगितलेला आहे की त्या मॅथमॅटिकलच्या इंडक्शनच्या प्रिन्सिपलने आपल्याला काय करायचंय, आपलं जे स्टेटमेंट आहे ते आपल्याला शो करायचंय की बाबा ते स्टेटमेंट हे ट्रू आहे. ओके, ट्रू म्हणजेच काय असणार आहे, ट्रू म्हणजेच लक्षात घ्या, ट्रू म्हणजेच LHS = RHS आहे हे आपल्याला शो करायचंय. ओके, लेफ्ट हँड साइड जी ही साइड आहे ती लेफ्ट हँड साइड आणि पुढची जी इज इक्वल टू पलीकडची असेल त्या दोन्ही साइड आपल्याला काय करायच्या, त्या सेम आहेत किंवा इक्वल आहेत.
राईट ना. आता शो करायचं म्हणजेच काय असणार आहे की ज्या ह्याच ठिकाणी आपण शो करू शकतो दोन्हीही टर्म्स सेम आहेत हे दाखवणार म्हणजेच काय असणार आहे की ते स्टेटमेंट आपण शो करतोय किंवा आपण काय म्हणू शकतो की ते स्टेटमेंट आपण ट्रू आहे हे आपण एक्सप्लेन करू शकतो. राईट. आता इथे सुद्धा आपल्याला सेम सांगितलंय. फर्स्ट वी मस्ट शो दॅट द फॉर्म्युला वर्क्स फॉर द n इज इक्वल टू 1. स्टेप 1 झाली n इज इक्वल टू 1. ओके. n इज इक्वल टू 1 आहे का? येस. 2n - 1 म्हणजेच काय असणार आहे 2 - 1 इज इक्वल टू 1 आणि 1 चा स्क्वेअर म्हणजेच काय असणार आहे 1. म्हणजेच आपलं स्टेटमेंट जे फर्स्ट आहे ते आपण इक्वल आहे ते आपण एक्सप्लेन करू शकतो किंवा आपण हे शो करू शकतो. n इज इक्वल टू 1. So that's why S1 is equal to किती मिळाला 1 is equal to 1. The second part of the mathematical induction has two steps. First step has assumed that the formula is valid for some integer k, and the second step is used to assumption to prove that the formula is valid for the next integer k plus 1. आणि अजून एक लक्षात घ्या. पहिल्यांदा एक लक्षात पाठ घ्यायचा की जर तुमचा n इज इक्वल टू 1 हा म्हणजे ही जी फर्स्ट स्टेप आहे आपली ही जी फर्स्ट स्टेप आहे ती जर ट्रू असेल तर आणि तरच सेकंड स्टेपला तुम्ही जाणार आहात. ओके. जर ह्या ठिकाणी तुम्हाला 2 इज इक्वल टू 1 आलं असतं म्हणजेच आपली फर्स्ट स्टेप आहे ती काय आहे ती वर्क होत नाहीये किंवा ती चुकीची येते. इथं इज इक्वल टू येत नाहीये नॉट इज इक्वल टू येतोय. राईट ना. 2 इज इक्वल टू नॉट 2 इज इक्वल टू जर 1 म्हणत असाल तर हे स्टेटमेंट व्हॅलिड आहे का? तर नाही. 2 इज नॉट इक्वल टू 1. राईट. तर त्या ठिकाणी तुम्ही सेकंड पार्ट किंवा जो तुमचा सेकंड स्टेप्स आहे तुमच्या सेकंड आणि थर्ड स्टेप ती कम्प्लीट करणार नाही आहेत. ओके. ज्यावेळेला तुमची स्टेप 1 ही व्हॅलिड असेल तर आणि तरच तुम्ही सेकंड स्टेपला तुम्ही जाणार. सेकंड स्टेप अशी तशी ती तुमची व्हॅलिड येणारच आहे कारण की आपण काय करतोय जस्ट n ला रिप्लेस k नी करतोय. दॅट डझंट मॅटर एनिथिंग. राईट ना. फक्त इंटिजरचं व्हॅल्यू किंवा नेम फक्त चेंज होतोय. दॅट डझंट इंटरफेअर किंवा आपण काय म्हणू शकतो की ह्याचा इफेक्ट काहीच पडत नाही तुमच्या क्वेश्चनवरती. सो दॅट्स वाय तुमची सेकंड स्टेप ही तुमची व्हॅलिड येणारच आहे. पण लक्षात घ्यायची फर्स्ट स्टेप व्हॅलिड नसेल तर सेकंड स्टेपला आपण जायचं नाहीये. जर फर्स्ट स्टेप ही व्हॅलिड असेल तर आणि तरच तुम्ही सेकंड स्टेप तुमची एक्झिक्यूट करू शकता आणि तरच तुम्ही थर्ड स्टेपला एक्झिक्यूट होऊ शकता. ओके. त्याच्यानंतर काय आलं की सेकंड स्टेप जी आपली आहे की n इज इक्वल टू के जी आहे ती आपल्याला मिळाली आणि n इज इक्वल टू के जी आहे ती मिळाल्यानंतर पुढची टर्म जी आहे ती सेकंड जी स्टेप आहे n इज इक्वल टू के प्लस 1 जी ही आपली थर्ड स्टेप आहे ती आपल्याला प्रूव्ह करावी लागते. हा एक पॉइंट लक्षात घ्या. n इज इक्वल टू के प्लस 1 आहे हे आपल्याला शो करावं लागतं. आणि पुढे काय करावं लागणार आहे की पुढची स्टेप काय असते ज्या वेळेला फर्स्ट स्टेप होती आपली n इज इक्वल टू के ती ऍज इट इज तुम्ही लिहून घ्यायची आणि त्याचा जो इक्वेशनचा रेफरन्स आहे तो थर्ड इक्वेशन जो आहे किंवा थर्ड स्टेप आहे तिथं आपल्याला यूज करावा लागतो. ओके. म्हणजेच काय केलंय 1 + 3 + 5 + 7 अप टू k - 1 आहे ते इज इक्वल टू तुम्ही डिरेक्टली काय पुट करू शकता SK. म्हणजेच काय असणार आहे तो तुमचा फर्स्ट जो पार्ट होता तो तुम्ही काय करू शकता डायरेक्टली तुमचा म्हणजे के स्क्वेअर जो आहे तो तुम्ही डायरेक्टली तुमच्या ह्या इक्वेशन मध्ये तुम्ही काय करू शकता पुट करू शकता. ओके. म्हणजेच काय आला की पूर्णपणे इथून स्टार्ट ते इथपर्यंत लक्षात घ्या. इथं ब्रॅकेट मी आत्ता नाही टाकू शकत कारण की PDF क्रिएट झालेली आहे. पण हा जो पूर्णपणे पार्ट आहे तो इज इक्वल टू के स्क्वेअर आहे हे आपण एक्सप्लेन करू शकतो. पुढचा पार्ट जो आहे तो 2k - 1 म्हणजेच काय असणार आहे 2k + 1. 2k + 1 मिळाला. त्याच्यानंतर पूर्णपणे जे आपले इक्वेशन आहे ते काय मिळालं k + 1 चा ब्रॅकेटचा स्क्वेअर. म्हणजेच काय असणार आहे LHS इज इक्वल टू आपल्याला RHS हे मिळतंय. LHS इज इक्वल टू RHS ज्या वेळेला मिळतं त्या ठिकाणी आपण काय करतो की आपलं जे मॅथमॅटिकल इंडक्शन आहे त्याच्यानुसार आपलं जे इक्वेशन आहे ते ट्रू आहे किंवा मॅथमॅटिकल इंडक्शन हे इक्वेशन फॉलो करतं हे आपण सांगू शकतो. ओके. तर ह्या तीन स्टेप लक्षात घ्या. ह्याच्यावरतीच तुम्हाला कितीही मोठे इक्वेशन्स आले हे एक सिंपल इक्वेशन होतं त्यामुळे तुम्ही इझिली करू शकला. ओके. पुढे चालून अजून एखादे कॉम्प्लेक्स इक्वेशन असेल सपोज आता हे एवढे 2-3 मल्टिप्लिकंट्स दिले तरीही काही टेन्शन घ्यायचं काम नाही. त्याच स्टेप फॉलो करायचे की क्वेश्चन कितीही मोठा असला तरी पण आपल्याला 3 स्टेप फॉलो करायचे. ओके. फर्स्ट स्टेप काय आहे n इज इक्वल टू 1.
सेकंड स्टेप काय आहे, एन इज इक्वल टू के, आणि थर्ड स्टेप मध्ये आपल्याला एन इज इक्वल टू के प्लस 1 ह्या 3 स्टेप फॉलो करायचे. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, एल एच एस इज इक्वल टू आर एच एस आहे ते आपल्याला शो करायचं आहे. आणि ते शो केल्यानंतर आपल्याला जे काय आहे ते आपल्याला व्हॅल्यू मिळून जाते, किंवा आपल्याला कळून जातं की बाबा ते इक्वेशन हे मॅथमॅटिकल इंडक्शन फॉलो करतं की नाही फॉलो करत. ओके, तर हे आपला जो काय पार्ट आहे तो एवढा पार्ट आहे. आता पुढचा पार्ट काय दिलेला आहे बघा, पुढचा पार्ट नाही, त्याच ह्याच्यामधलं एक एक्स्ट्रा एक्झाम्पल आहे. ओके, इंडक्शन हायपोथेसिस सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे बघा, इफ एक मिनिट, कुणाचा तरी मेसेज आलाय. प्रसादचा क्वेश्चन असा आहे, मॅम फर्स्ट स्टेप बोललात ना व्हॅलिड आहे, ते कसं बघायचं जरा एक्सप्लेन करा. ओके, एक्सप्लेन करते मी परत. प्रसादचा क्वेश्चन काय आहे, प्रसाद एक मिनिट जरा परत मागं घेते क्वेश्चन आणि सांगते. फर्स्ट स्लाइड जी आहे लक्षात घ्या, आपल्याला काय सांगितलंय, इट इज ट्रू फॉर एन इज इक्वल टू 1. ज्या वेळेला तुमचं एन इज इक्वल टू 1 आहे, म्हणजेच आपली फर्स्ट स्टेप काय आहे, एन इज इक्वल टू 1. राईट, म्हणजेच काय करायचं, ज्या वेळेला तुम्ही ज्या ठिकाणी तुमचं एन आहे तिथं आपल्याला 1 पुट करायचंय. ओके, हे इक्वेशन आहे. त्याचं एंडिंग पार्ट काय आहे, 2n-1. म्हणजे हे जे इक्वेशन आपल्याला काय मिळणार आहे, 2n-1 इज इक्वल टू काय मिळतंय, n स्क्वेअर. म्हणजेच काय करायचं, ज्या ठिकाणी n आहे तिथं आपल्याला 1 पुट करायचंय. 2 × 1 किती मिळाला, 2. 2 - 1 1. राईट, म्हणजेच आपला RHS किती मिळतोय आपल्याला, 1 मिळतोय. इज इक्वल टू काय मिळतोय, n इज इक्वल टू आपल्याला 1 पुट केल्यानंतर 1 चा स्क्वेअर किती मिळणार आहे, 1. म्हणजेच काय असणार आहे, 1 इज इक्वल टू 1. राईट, इथपर्यंत तरी कळतंय. प्रसाद स्पीकर ऑन करून सांग मला पटकन. होय मॅम, होय. हा, इथपर्यंत कळालंय तुला. 1 इज इक्वल टू 1 आहे हे आपण एवढं शो केलेलं आहे. जर लक्षात घ्या, ही स्टेप जर तुमची व्हॅलिड नसेल तर तुम्ही ह्या सेकंड स्टेपला म्हणजेच एन इज इक्वल टू के ला तुम्ही जाऊ शकत नाही. ओके, जर तुमची ही फर्स्ट स्टेप आहे, एन इज इक्वल टू LHS इज इक्वल टू RHS जर होत असेल, म्हणजेच फर्स्ट स्टेप आहे एन इज इक्वल टू के, जर ही स्टेप व्हॅलिड असेल तर आणि तरच तुम्ही या सेकंड स्टेपला जाणार. म्हणजेच काय असणार आहे, जर इथं तुम्हाला मिळालं 2 इज इक्वल टू जर 1 मिळालं तर 2 इज इक्वल टू 1 आहे का पॉसिबल, नो, इट इज नॉट इक्वल टू. म्हणजेच काय समजू शकतो, 2 इज नॉट इक्वल टू 1. म्हणजेच इज इक्वल टू च्या ऐवजी आपण त्या ठिकाणी ते बार टाकणार आहोत. म्हणजेच काय होणार आहे, नॉट इक्वल टू. म्हणजे जर ज्या वेळेला दोन कंपोनंट्स हे तुमचे जर तुमचे किंवा दोन्ही LHS इज नॉट इक्वल टू RHS असेल तर त्यावेळेला तुम्ही सेकंड स्टेप एक्झिक्यूट करू नका किंवा करता येत नाही, कारण की ते शो होऊ शकत नाही. जर तुमची फर्स्ट स्टेप जर तुमची इज इक्वल टू असेल LHS इक्वल टू RHS तर आणि तरच तुमचं काय होणार आहे, तुमचा LHS इक्वल टू RHS असेल तरच तुमची फर्स्ट स्टेप जर तुमची एक्झिक्यूट झाली तरच तुम्ही या सेकंड स्टेपला पुढे जाणार आहात. कळतंय प्रसाद? होय मॅम, ओके ओके. ओके, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. होय होय. ओके ओके, अजून एक इथे क्वेश्चन दिलेला आहे बघा आपल्याला. क्वेश्चन मध्ये सेम आपल्याला सेम स्टेप्स फॉलो करायचे. ओके, सेम स्टेप म्हणजेच काय असणार आहे, इफ n इज इक्वल टू 0 देन LHS इज इक्वल टू 0, RHS इज इक्वल टू ऑल्सो 0. ओके, 0 पुट केलेलं आहे इथं. ज्या ठिकाणी तुम्ही n जरी 1 जरी पुट केलं तरीही आन्सर आपलं सेम येणार आहे. वाटल्यास करून बघा. n इज इक्वल टू 1 पुट केलं, RHS किती मिळतोय तुमचा, LHS किती मिळतोय, 2 × 1 इज इक्वल टू 2. राईट, म्हणजे आपल्या LHS मिळाला 2 आणि RHS साठी बघा 1 इन ब्रॅकेट 1 + 1, 1 + 1 म्हणजे किती असणार आहे, 2. 2 × 1 किती मिळालंय, 2 मिळालंय. म्हणजेच तुमचं काय आहे, RHS इज इक्वल टू 2 मिळालंय. LHS 2 मिळतोय, RHS 2 मिळतोय, म्हणजे तुमचं LHS इज इक्वल टू RHS आहे. ओके, म्हणजे फर्स्ट स्टेप आपली जी आहे ती फर्स्ट स्टेप आपली फॉलो होते किंवा प्रॉपरली वर्क होते. सेकंड स्टेपला काय करणार आहे, n इज इक्वल टू आपल्याला पुट करायचं n इज इक्वल टू के. ओके, आणि त्याच्यानंतर काय करायचंय, n इज इक्वल टू के प्लस 1 पुट करायचंय आणि आपल्याला LHS इक्वल टू RHS आहे हे आपल्याला शो करायचंय. ओके, ही PDF आहे, ती PDF एकदा पूर्णपणे सॉल्व्ह करून बघा. आणि मला अजून तुम्हाला एक पॉइंट सांगायचा होता की आपले प्रॅक्टिकल्स आहेत, प्रॅक्टिकल सर्व थेअरीचे आहेत,
सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आता प्रत्येक प्रॅक्टिकल आत्ताच लिहायला सुरुवात करायची. ओके, तुम्हाला दुसरं कोणतंही प्रॅक्टिकल वर्क नाहीये. प्रत्येक प्रॅक्टिकल कम्प्लीट करायचंय. प्रत्येक प्रॅक्टिकलची एक एक PDF बनवा. फर्स्ट प्रॅक्टिकल कम्प्लीट झालं त्याचे 4 ते 5 क्वेश्चन्स आहेत. मी ते तुम्हाला व्हॉट्सअपला शेअर करते. ओके, त्याची एक एक प्रत्येक प्रॅक्टिकलची PDF शेअर करायची आहे. आणि ती शेअर करून झाल्यानंतर मला फक्त एक व्हॉट्सअपला मेसेज टाका की आम्ही शेअर केलेली आहे म्हणून, आणि तेवढ्याच लोकांचं प्रॅक्टिकल हँडबुक चेक केले जातील. ओके, कंपल्सरी सगळ्यांनी मला प्रॅक्टिकल्स हे दाखवायला सुरुवात करायची. आता आपलं बऱ्यापैकी सगळा सिलेबस कम्प्लीट झालेला आहे. आता आपण रिवाइज करतोय तो सिलेबस. ओके, ह्याच्यामधले आपल्याला क्वेश्चन्स ते 2-2, 3-3 क्वेश्चन्स एकेका प्रॅक्टिकल मध्ये कम्प्लीट करायला काही वेळ जाणार नाहीये. आता कम्प्लिटली तुम्ही सगळेजण घरी आहात, राईट ना? आकाश, कळतंय? हो. ओके, मला मेल करायचे. ओके, माझा ईमेल ID मी ग्रुपला सेंड करते. फैजान, रिप्लाय दे. फैजान, रिप्लाय. प्रसाद, होय, ओके ओके. हा मेल करायचे मला. ऋतुजा, मॅम. ओके, आणि ग्रुपला सगळ्यांना सांगा, सगळ्यांचे मला आले पाहिजेत. ओके, हा आपला आता टॉपिक संपलाय, त्याच्यामुळे मी आता हे लेक्चर एंड करते. कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर मला जरा परत सांगा. ओके, आणि मला जरा स्पीकर ऑन करून सांगा कोणत्या टॉपिक वरती रिव्हिजन परत घेतली पाहिजे. ऍटलीस्ट चॅटबॉक्स मध्ये तरी टाका. मी चॅटबॉक्स ओपन केलेला आहे. कोणत्या टॉपिक वरती रिव्हिजन हवी आहे ती मला चॅटबॉक्स मध्ये टाका. मी वेट करते जरा. पटापट रिप्लाय करा. मग प्रसाद, रिप्लाय कर. काही प्रॉब्लेम नसेल तर नोच तरी रिप्लाय करा. मी वाट बघते. आकाश, फैजान, ऋतुजा, पटापट रिप्लाय करा मला चॅटबॉक्स मध्ये. ओके ओके प्रसाद. बाकी ऋतुजा, तुझा रिप्लाय मला नाही आला, म्हणजे तुझा आवाज पण येत नाहीये क्लिअर. तर मला व्हॉट्सअपला नको, इथेच टाक. आणि हा प्रसाद, मला व्हॉट्सअपला जरी मेसेज टाकलास तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. व्हॉट्सअपला जे मला पटापट टाका. म्हणजे मी 2-3 दिवसापासून तुम्हाला मी मागते हा पॉइंट की कोणत्या टॉपिक वरती रिव्हिजन झाली पाहिजे. व्हॉट्सअपला टाका, मला काही प्रॉब्लेम नाही. ओके, फ्लॉइड अल्गोरिदम, ओके चालेल. ऋतुजा पण रिवाइज करूया तो पण. अजून दुसरा कोणाला काय प्रॉब्लेम? आकाश, आकाश लिव्ह झालाय का? ओके ओके, मी चालेल हे एंड करते लेक्चर.